नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नॉलेज कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला तर मग सुरुवात करूया नवीन जाहिरातीबद्दल. 10 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे या अंतर्गत CID या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तर CIDची किती पदं आहेत यामध्ये? तर 16 पदं त्यांनी जाहीर केले होते. परंतु काही त्रुटी असल्यामुळे त्यांनी परत 1-2 शुद्धीपत्रक काढून ॲडमध्ये बदल वगैरे केलेला आहे. तर आता नवीन जी जुनीच ॲड आहे, परंतु तिलाच आता नवीन फॉर्म भरण्याची तारीख वगैरे त्यांनी अपडेट करून दिला आहे व सिलेबस पण थोडासा अपडेट वगैरे केला आहे. चला तर मग आपण थोडं सविस्तर जाणून घेऊया यामध्ये काय काय दिलेलं आहे. तर आपण बघूयात. पदनाम काय? सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक. पदसंख्या आहे एकूण 16 आणि वेतन श्रेणी बघू शकता तुम्ही S15 आहे. 41,800 ते 1,32,300 पर्यंत. तर वेतन श्रेणी खूप छान आहे. पदसंख्या एकूण 16 आहेत. TCS एक्झाम कंडक्ट करण याची. आणि आता हे जे दिसत आहे ऑनलाईन आवेदन अर्ज सुरू होण्याचा दिनांक, हे कधीच आहे बघा. हे अगोदर दिलेलं आहे. हे आता याच्यामध्ये बदल झालेला आहे. तर आपण अगोदर काय करू, तुम्ही जातीनिहाय तर ते जे समांतर आरक्षण असते त्याचा इथं तक्ता दिला आहे. त्यात तुम्ही बघू शकता की किती जागा आहेत व कोणत्या कोणत्या पदाला आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. 16 जागा एकूण त्यांनी यामध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत. आता याची शैक्षणिक अर्हता काय आहे? यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेतील पदवीधर, मुख्य विषय रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र उपविषय, प्रथम अथवा द्वितीय श्रेणीतील पदवीधर. BSc मधून तुमचं केमिस्ट्री हे मुख्य विषय असला पाहिजे व उपविषय कोणता असला पाहिजे? फिजिक्स असला पाहिजे. आणि प्रथम श्रेणी किंवा द्वितीय श्रेणीतील तुम्ही पदवीधर म्हणून तुम्ही पास झालेला असायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काय दिले त्यांनी? न्याय सहाय्यक विज्ञान शाखेतील पदवीधर म्हणजे BSc फॉरेन्सिक सायन्स. तुमचं फॉरेन्सिक सायन्स झालेलं पाहिजे किंवा BSc मधून तुमचं केमिस्ट्री आणि फिजिक्स हे विषय असायला पाहिजे. हे जर तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात, तुम्ही फॉर्म भरू शकता. अदरवाईज दुसरं कोणी याच्यासाठी फॉर्म नाही भरू शकत. आणि त्यानंतर परत अजून काय दिलेलं आहे? महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनाने वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळणी प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील. म्हणजे काय की MSc वगैरे तुमचं संगणकाविषयी तुम्हाला प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय, मराठी आणि हिंदीचे ज्ञान आवश्यक असायला पाहिजे. ठीक आहे. तर यानंतर आपण शारीरिक पात्रता बघू. आता यामध्ये त्यांनी एक निर्णय दिलेला आहे. महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय अपंगांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे. म्हणजे जे आपले अपंग बांधव आहेत किंवा दिव्यांग बांधव आहेत ते यासाठी पात्र नाहीत किंवा ते हा फॉर्म भरू शकत नाहीत. आता या ठिकाणी वयोमर्यादा दिली आहे. आता ही जी वयोमर्यादा आहे 11/3/2026 ही कोणत्यानुसार दिलेली आहे? जे अगोदर त्यांनी ॲड काढली होती 10 फेब्रुवारीला त्या तारखेनुसार ही वयोमर्यादा दिली आहे. पण यामध्ये पण बदल झाला आहे, आपण ते पण बघूयात. शुद्धीपत्रक क्रमांक 2. आता हे यानुसार सगळ्या गोष्टी आपल्याला लागू राहणार. सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक या पदाच्या परीक्षेचे स्वरूप व निवड प्रक्रिया. परीक्षेचे स्वरूप, परीक्षा पेपर 1 व पेपर 2 अशी 2 भागात स्वतंत्रपणे असणार आहे. म्हणजे जी परीक्षा होणार आहे ती पेपर 1 आणि पेपर 2 अशी असणार आहे स्वतंत्रपणे. दोन्ही भागाची ऑनलाईन परीक्षा बहुपर्यायी स्वरूपामध्ये घेण्यात येईल. म्हणजे कोणती की MCQ टाईप घेण्यात येईल. परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी राहील. पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 30 गुण असून एकूण 120 गुणांची म्हणजे एकूण 60 प्रश्न या ठिकाणी घेण्यात येतील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण मिळतील. या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे. व पेपर 2 मध्ये काय असणार आहे? पेपर 2 मध्ये 80 गुणांची व्यावसायिक चाचणी परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने घेण्यात येईल. पेपर 2 मध्ये रसायनशास्त्र मुख्य विषय, भौतिक, या ठिकाणी बघा पेपर 2 मध्ये रसायनशास्त्र मुख्य विषय, भौतिकशास्त्र उपविषय व न्याय सहाय्यक विज्ञान या विषयावरील एकूण 80 गुणांचे 40 प्रश्न विचारण्यात येतील. आता म्हणजे तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगतो. मराठीचे 15 प्रश्न, इंग्रजीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञान याचे 15 प्रश्न 45 व रिझनिंग आणि मॅथ यांची मिळून किती? 15 प्रश्न. असे एकूण किती हे घेणार आहेत? 60 प्रश्न. आणि हे किती मार्कला असणार आहेत? 60 प्रश्न असणार आहेत हे 120 मार्काला. आणि यासाठी टाईम देण्यात आलेला आहे 60 मिनिटे. तुम्हाला 60 मिनिटामध्ये पहिला पेपर कंप्लीट करायचा आहे. पहिला पेपर झाल्याच्या नंतर लगेच दुसरा पेपर होणार आहे. पेपर 2 मध्ये 80 गुणांची व्यावसायिक चाचणी होईल. म्हणजे जे की टेक्निकलचा पोर्शन आहे त्याचा पेपर होईल. आणि ते कितीला असेल ते असतील 40 क्वेश्चन 80 मार्कसाठी. आणि त्याला टाईम किती आहे? 60 मिनिटे त्याला पण. ओके. असं अशा प्रकारे पेपर 1 आणि पेपर 2 कंडक्ट होईल. त्यानंतर आता हे बघा, ही गोष्ट समजून घ्या की जो उमेदवार पेपर 1 मध्ये किमान 45 गुण प्राप्त करेल अशा उमेदवारांना उत्तीर्ण समजण्यात येईल व त्यांची गुणवत्ता यादी कार्यालयाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
असे उमेदवार पेपर 2 साठी पात्र ठरतील. म्हणजे तुम्हाला पेपर 1 मध्ये किती, पेपर 1 मध्ये 45% मार्क घ्यायचे आहेत, तरच तुम्ही काय होणार, पेपर 2 साठी क्वालिफाय होणार. अदरवाईज तुम्ही क्वालिफाय होणार नाहीत. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. हे त्यांनी आवेदन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ या ठिकाणी कोणती दिली आपण ती बघून घेऊया. 12 ऑगस्टला हे फॉर्म भरायला सुरू होणार आणि 10 सप्टेंबरपर्यंत हे फॉर्म चालू राहणार. या दरम्यानच्या काळामध्ये आपण हे फॉर्म भरून घेऊ शकता. आता वयोमर्यादा दिनांक 10/9/2026 पर्यंत आवेदन भरण्याची मुदतवाढ देण्यात येत आहे. तर ह्याच्यामध्ये काय बदल झाला नाही, जे अगोदर होतं तेच झाले, फक्त या तारखेचा एका बदल झाला आहे, तेवढं तुम्ही लक्षात घ्या. परीक्षा शुल्क आता बघा, हे एकच पद आहे, सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक. खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागाससाठी 900 रुपये आणि माजी सैनिक यांच्याकरिता कोणतेही शुल्क लागले जाणार नाही. म्हणजे माजी सैनिकांसाठी फ्री आहे एकदम. यापूर्वी उमेदवाराकडून भरण्यात आलेल्या आवेदन अर्जाची वैधता. सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक या पदभरतीकरता आवेदन अर्ज 10/9/26 रोजी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वीच्या उमेदवारांनी तसेच माजी सैनिकांनी आवेदन अर्ज परीक्षा शुल्कसह यशस्वीरित्या भरलेला आहे. अशा उमेदवारांनी नव्याने आवेदन अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. हे पण पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. आता बरेच विद्यार्थ्याला काय वाटेल, मी ऑलरेडी फॉर्म भरला होता, आता ही नवीन परत अपडेट होऊन आले, मला भरावं लागेल का? तर भरायची काही आवश्यकता नाही आहे. आता ज्यांनी भरला नाही त्यांच्यासाठी हा टाईम दिलेला आहे त्यांनी, तुम्ही ह्या टायमिंगमध्ये फॉर्म भरून घेऊ शकता. की याचा जो पेपर कसा होईल त्याची एक लिंक त्यांनी जारी केली आहे. या PDF मध्ये लिंक दिली आहे. त्या PDFच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डेमो पेपर कसा होणार आहे ते तुम्ही तिथं बघू शकता. या ठिकाणी त्यांनी सांगितलं बघा, शुद्धीपत्रक 2 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सराव ऑनलाईन परीक्षा बहुपर्यायी स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिलेल्या प्रत्येक सूचना बारकाईने वाचा व वाचून सुरुवात करता येईल चाचणीला. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही सविस्तर डिटेल व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे मला माहिती आहे, परंतु तुम्ही स्पीड वाढवून बघू शकता. आणि हे जी PDF आहे तुम्हाला जे दिसत आहे आता ही या ठिकाणी, हे इंग्लिशमध्ये, हे टेक्निकलचा सिलेबस आहे. हे तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर मी सेंड करतो. व्यवस्थिशीर फॉर्म भरा. ठीक आहे. काही अजून अडचण वगैरे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही मेसेज करू शकता. त्या ठिकाणी आपले प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. चला तर मग या ठिकाणी थांबूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.